हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रू लाईन्स अबाउट लाईफ या चॅनलमध्ये. चला तर मग आज आपण पाहणार आहोत मूतखड्यावरील उपाय. मूतखडा त्रास कमी करण्यासाठी आणि तो नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यासाठी खालील घरगुती उपाय आणि जीवनशैलीतील बदल अत्यंत प्रभावी ठरू शकतात. महत्त्वाचे घरगुती उपाय. भरपूर पाणी प्या. मूतखड्यावर सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे पाणी. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. यामुळे लघवीचे प्रमाण वाढते आणि लहान खडे लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते. लिंबू पाणी. लिंबामध्ये सायट्रेट असते जे कॅल्शियमचे खडे तयार होण्यास प्रतिबंध करते आणि लहान खडे विरघळण्यास मदत करते. साखर न घालता लिंबू पाणी घेणे अधिक फायदेशीर ठरते. कुळीथ. आयुर्वेदामध्ये कुळीथ मूतखड्यासाठी उत्तम मानले जाते. कुळिथाचे कढण किंवा पाणी घेतल्याने खडा फुटून बाहेर पडण्यास मदत होते. नारळ पाणी. नारळ पाणी प्यायल्याने लघवीची जळजळ कमी होते आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात. तुळशीचा रस. तुळशीच्या पानात ॲसिटिक ॲसिड असते जे खडे विरघळण्यास मदत करते. 1 चमचा तुळशीचा रस आणि मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो. पथ्य पाणी. मीठ कमी करा. जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवा, कारण जास्त सोडियममुळे कॅल्शियम लघवीवाटे बाहेर पडते आणि खडे बनतात. ॲक्झेटेयुक्त पदार्थ टाळा. पालक, टोमॅटोच्या बिया, वांगी, काजू, चॉकलेट आणि कोल्ड ड्रिंक्स यांचे सेवन कमी करा. मांसाहार मर्यादित करा. जास्त प्रमाणात प्रोटीन, विशेषतः लाल मांस घेतल्याने युरिक ॲसिड वाढू शकते. जीवनशैलीतील बदल. नियमित व्यायाम. हलका व्यायाम किंवा चालण्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. लघवी रोखून धरू नका. लघवी आल्यावरती जास्त वेळ रोखून धरल्याने संसर्ग होऊ शकतो आणि खड्यांची समस्या वाढू शकते. विशेष टीप. जर तुम्हाला पोटदुखी, लघवीवाटे रक्त येणे किंवा उलट्या होत असतील तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. खड्यांचा आकार मोठा असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक असते. आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.